नमस्कार इतिहास मित्रांनो. नाशिक जवळचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, या त्र्यंबकेश्वराचा शिवरायांनी सुरत शहराच्या 2 वेळा केलेल्या लुटीशी एक थक्क करून टाकणारा आणि खास असा संबंध आहे. नुकत्याच वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिक मीडियातून आणि सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या मंदिराशी शिवरायांचा आणि एकूणच भोसले घराण्याचा काय संबंध आहे, तसेच या मंदिराचा जवळपास 700 ते 800 वर्षाच्या काळातला महत्त्वाचा इतिहास काय आहे, हा एक सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय आहे. नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर या गावी श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. इसवी सनाच्या 12व्या-13व्या शतकात त्र्यंबकेश्वर हे देवगिरी ही राजधानी असलेल्या यादव सम्राटांच्या साम्राज्यात होते. यादवांचे साम्राज्य दिल्लीच्या खिलजी सल्तनतीने इसवी सन 1318 साली नष्ट केले. या खिलजीनंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर तुघलक सल्तनतीचा अंमल होता. या तुघलक सल्तनतीविरुद्ध बंड करून महाराष्ट्रामध्ये बहामनी सल्तनतीची स्थापना झाली. त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकगड आता या बहामनी सल्तनतीच्या अंमलाखाली आले. हा इसवी सन 1350च्या सुमाराचा काळ होता. याच बहामनी सल्तनतीचे पुढे तुकडे होऊन 5 सल्तनती तयार झाल्या. यातीलच एक सल्तनत म्हणजे अहमदनगरची निजामशाही. या अहमदनगरच्या निजामशाहीच्या अंमलाखाली 1490 ते 1630 अशी 140 वर्षे त्र्यंबकगड आणि त्र्यंबकेश्वर होते. म्हणजे इसवी सन 1318 ते 1630 अशी 300 वर्षे त्र्यंबकेश्वर हे मुस्लिम सल्तनतींच्या अधिपत्याखाली होते. त्र्यंबकेश्वर गाव आणि त्या गावातील त्र्यंबकेश्वर मंदिर हे ब्रह्मगिरी नावाच्या पर्वताच्या कुशीत, त्या पर्वताच्या पायथ्याला वसलेले आहे. या ब्रह्मगिरी पर्वतावरच गोदावरी नदीचा उगम आहे आणि त्र्यंबकगड उर्फ श्रीगड हा किल्ला देखील या ब्रह्मगिरी पर्वतावरच आहे. याचा अर्थ उघडच आहे, ज्या सत्तेच्या ताब्यात त्र्यंबकगड असे त्याच सत्तेच्या ताब्यात पायथ्याचे त्र्यंबकेश्वर देखील राहत असे. त्र्यंबकेश्वरचा शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याशी संबंध आला तो इसवी सन 1600च्या सुमारास. शिवरायांचे दानशूर आणि धर्मनिष्ठ आजोबा मालोजीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर येथे भाविकांच्या सोयीसाठी प्रचंड विस्ताराचा तलाव बांधण्याचे काम चालू केले. शिखर शिंगणापूर येथील या शुभकार्याचे भूमिपूजन केल्यानंतर मालोजीराजे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला गेले होते. पुढील काळात त्र्यंबकगड आणि श्री त्र्यंबकेश्वराचा शिवरायांचे महापराक्रमी वडील शहाजीराजे यांच्याशी खूपच जवळचा संबंध आला. शहाजीराजे हे अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सरदार असतानाच निजामशहाने 1629 साली जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधवराव यांची भर दरबारात कट रचून दग्याने हत्या केली. या भयानक आणि अत्यंत धक्कादायक अशा घटनेने संतापलेल्या शहाजीराजांनी निजामशाही विरुद्ध हत्यार उपसले. शहाजीराजांनी निजामशाही मुलखातील कोकणातील संगमेश्वर लुटले आणि मागोमाग पुणे प्रांताचा ताबा घेतला. पुढच्याच वर्षी शहाजीराजांनी जुन्नरसह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा भाग त्यांच्या कब्जात घेतला. हे साल होते इसवी सन 1631. इथून पुढे 1636 पर्यंत त्र्यंबकगड आणि त्र्यंबकेश्वर हा भाग शहाजीराजांच्याच ताब्यामध्ये होता. 1636 साली शहाजीराजे माहुली गडावर असताना मोगल आणि आदिलशाहीच्या फार मोठ्या अशा संयुक्त सैन्याने माहुली गडाला वेढा घातला. शत्रूंच्या त्या अफाट सैन्यामुळे शहाजीराजांचा नाईलाज झाला आणि त्यांनी शस्त्रे खाली ठेवून विजापूरच्या आदिलशाहीची सरदारी स्वीकारली. विजापूरला जाण्यापूर्वी शहाजीराजांनी तहात ठरल्याप्रमाणे त्र्यंबकगड आणि त्र्यंबकेश्वर मोगलांच्या ताब्यात दिले. यावेळी मोगल सल्तनतीचा सुलतान होता शहाजहान. शहाजीराजांच्या ताब्यात त्र्यंबकेश्वर असतानाच इसवी सन 1634 साली शहाजीराजांनी त्र्यंबकेश्वर येथील शिवभट ढेरगे यांना त्र्यंबकेश्वर येथे आपले उपाध्याय म्हणून नेमले होते. शहाजीराजे हे आदिलशाही सरदार झाले तरी मोगलांच्या ताब्यात असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निम्मा महसूल इसवी सन 1647-48 साली शहाजीराजांना मिळत असल्याची नोंद आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकगडाशी कसा संबंध आला ते पाहूया. शिवरायांनी 1664च्या जानेवारीमध्ये मोगलांच्या धनसंपन्न अशा सुरत शहरावर छापा घालून प्रचंड संपत्ती हस्तगत करून स्वराज्यात आणली. या मोहिमेवर राजगडाहून सुरतकडे जाताना दिनांक 31 डिसेंबर 1663 रोजी शिवछत्रपतींनी श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. अर्थात
हा भाग त्यावेळी मोगलांच्या अंमलात असल्याने आणि शिवराय सुरतेकडे अत्यंत गुप्ततेने निघालेले असल्यामुळे श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन देखील शिवरायांनी गुप्तपणेच घेतले असणार हे उघड आहे. शहाजीराजांनी 1634 साली त्र्यंबकेश्वर येथे उपाध्याय म्हणून नेमलेल्या ढेरगे घराण्यातीलच वेदमूर्ती आपदे भट ढेरगे हे त्र्यंबकेश्वर येथे शिवरायांचे उपाध्याय म्हणून होते. या आपदे भट ढेरगेंना शिवरायांनी 1670च्या जूनमध्ये वार्षिक 100 होणांची म्हणजे 100 सुवर्ण नाण्यांची नेमणूक चालू केली. यातील श्री त्र्यंबकेश्वराच्या पूजा आणि नैवेद्यासाठी 60 होन आणि रोज श्री त्र्यंबकेश्वराला अभिषेक घालणाऱ्या ब्राह्मणांच्या दक्षिणेसाठी 40 होन अशी तरतूद शिवरायांनी करून दिली होती. यानंतर 4च महिन्यांनी 1670च्या ऑक्टोबर महिन्यात शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरत शहरावर हल्ला करून पुन्हा एकदा प्रचंड धनसंपत्ती हस्तगत केली. याच मोहिमेत म्हणजे सुरतेच्या मोहिमेवरून परत येताना शिवरायांनी त्र्यंबकगड जिंकून स्वराज्यात घेतला. 1670-71 मध्ये त्र्यंबकेश्वर शिवरायांच्या स्वराज्यात होते हे आपल्याला आपदे भट ढेरगे यांना शिवरायांनी लिहिलेल्या एका पत्रावरून कळते. आता यात एक योगायोग कसा आहे पहा. पहिल्या सुरत स्वारीवर जाण्यापूर्वी श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन शिवरायांनी घेतले होते, तर दुसऱ्या सुरत स्वारीवरून परत येताना त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकगड शिवरायांनी जिंकले होते. शहाजीराजांचे सख्खे बंधू शरीफजीराजे हे 1624 साली झालेल्या भातवडीच्या लढाईत रणांगणावर लढताना धारातीर्थी पडले होते. याच शरीफजीराजेंचे एक वंशज शरीफजी या नावाचेच होते. 1675 साली या शरीफजीराजे भोसले यांनी भोसले घराण्याच्या त्र्यंबकेश्वर येथील तीर्थपुरोहितांना 4 रुपये प्रत्येक महिन्याच्या अभिषेकासाठी आणि 10 रुपये दररोजच्या श्री त्र्यंबकेश्वराच्या पूजेसाठी अशी नेमणूक चालू केली होती. 1670 मध्ये शिवरायांनी जिंकल्यापासून ते 1689 सालापर्यंत त्र्यंबकगड स्वराज्यातच होता. औरंगजेबाविरुद्ध बंड करून त्याचा मुलगा अकबर छत्रपती शंभूराजांच्या आश्रयाला महाराष्ट्रात यायला निघाला. बुरानपूरवरून अकबर प्रथम 1681च्या मे मध्ये त्र्यंबकेश्वरला आला आणि तेथून तो कोकणातील सुधागडकडे गेला. इसवी सन 1686 साली एका बाटवलेल्या ब्राह्मणाचे प्रकरण छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे आले. गंगाधर रंगनाथ कुलकर्णी या मोगलांच्या चाकरीत असलेल्या ब्राह्मणाला मोगलांनी जबरदस्तीने बाटविले होते. 5 वर्षानंतर झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होऊन हा गंगाधर ब्राह्मण छत्रपती शंभूराजांच्याकडे रायगडावर आला. कवी कलशांनी या ब्राह्मणाविषयी शंभूराजांच्याकडे विनंती केल्यावरून शंभूराजांनी या ब्राह्मणाला प्रायश्चित्त देण्याची आज्ञा केली. धर्मपंडितांनी आणि विद्वान ब्राह्मणांनी या गंगाधर कुलकर्णीला त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्रह्मगिरीच्या डोंगराला 360 प्रदक्षिणा घालण्याचे आणि 2दा श्री त्र्यंबकेश्वराची यात्रा करण्याचे प्रायश्चित्त दिले. त्याने हे प्रायश्चित्त पूर्ण केल्यावर त्याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्यात आले. औरंगजेबाने बाटवलेल्या नेताजी पालकरांना शिवछत्रपतींनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते. तर शिवछत्रपतींचेच पुत्र छत्रपती शंभूराजे यांनी एका बाटवलेल्या ब्राह्मणाला पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते. याला श्री त्र्यंबकेश्वराचीच साक्ष आहे. 1689 साली छत्रपती शंभूराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर त्र्यंबकगड आणि श्री त्र्यंबकेश्वर मोगलांच्या कब्जात गेले. औरंगजेब महाराष्ट्रातच मेल्यानंतर छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज हे मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात येऊन दाखल झाले. शाहू महाराजांनी सातारा ही आपली राजधानी करून छत्रपती पद धारण केले. इसवी सन 1716 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दिल्लीच्या मोगल सल्तनतीच्या ताब्यात असलेले श्री त्र्यंबकेश्वर हे परत मराठा स्वराज्यात द्यावे अशी मागणी केली होती. पण त्यावेळी त्र्यंबकेश्वर मिळाले नाही. याला कारण ठरला निजाम उल मुल्क हा मोगलांचा दख्खनच्या सुभ्याचा सुभेदार. यानंतर 7च वर्षांनी याच निजाम उल मुल्कने 1724 साली हैदराबाद येथे स्वतंत्र निजामशाहीची म्हणजेच असफजाही राजवटीची स्थापना केली. त्र्यंबकगड आणि त्र्यंबकेश्वर आता निजामाच्या अंमलाखाली गेले. दक्षिण भारतातील मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हाच हैदराबादचा निजाम. 1730 साली त्र्यंबकगडाच्या परिसरातील कोळी लोकांनी अचानक हल्ला करून त्र्यंबकगड त्यांच्या ताब्यात घेतला. पण निजामाने तत्काळ हालचाली करून कोळ्यांच्याकडून हा गड पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेतला. 1751च्या डिसेंबरमध्ये मराठा साम्राज्याचे एक सरदार त्र्यंबक सूर्याजी प्रभू यांनी रात्रीच्या वेळी त्र्यंबकगडाला शिड्या लावून हल्ला करून गड जिंकला. पण हैदराबादच्या निजामाने वर्षभरातच
पेशव्यांशी बोलणी करून त्र्यंबकगड पुन्हा त्याच्या ताब्यात घेतला. यानंतर त्र्यंबकगड आणि श्री त्र्यंबकेश्वर मराठ्यांच्या ताब्यात आले ते इसवी सन 1753-54 साली. भालकी येथे झालेल्या लढाईत हैदराबादच्या निजामाचा जबरदस्त पराभव करून नानासाहेब पेशव्यांनी लढाईनंतर झालेल्या तहानुसार त्र्यंबकगडासह मराठा साम्राज्यात घेतले. यावेळी मराठा साम्राज्याचे छत्रपती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पणतू छत्रपती रामराजे. इसवी सन 1663 साली शिवरायांनी घेतलेले श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन, 1670 साली स्वराज्यात समाविष्ट केलेला त्र्यंबकगड आणि त्र्यंबकेश्वर, 1675 साली श्री त्र्यंबकेश्वराच्या पुजाऱ्यांना शरीफजीराजे भोसले यांनी दिलेले वर्षासन आणि 1686 मधील छत्रपती शंभूराजांच्या कारकिर्दीतील बाटविलेला ब्राह्मण पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची घटना, यावरून या काळामध्ये म्हणजेच 1689 पर्यंत श्री त्र्यंबकेश्वराचे जुने आणि मूळ देऊळ सुस्थितीमध्ये होते हे स्पष्टच कळते. 1689 ते 1754 अशी 65 वर्षे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रथम मोगलांच्या आणि त्यानंतर हैदराबादच्या निजामाच्या अंमलाखाली होते. या काळातच श्री त्र्यंबकेश्वराचे मूळ आणि जुने मंदिर दुरावस्थेत आलेले, उद्ध्वस्त झालेले असावे, कारण त्र्यंबकेश्वर मराठा साम्राज्यात आल्यानंतर लगेचच नानासाहेब पेशव्यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार करायचे ठरविले आणि लगेचच मंदिराचे कामही चालू केले. श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महादरवाजावर असलेल्या शिलालेखात 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधण्याचे काम चालू केले व ते इसवी सन 1786 साली सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले असा मजकूर आहे. म्हणजे तब्बल 31 वर्षे त्र्यंबकेश्वर मंदिर बांधण्याचे काम चालू होते आणि आज आपण जे त्र्यंबकेश्वर मंदिर पाहतो ते हेच 1786 साली पूर्ण झालेले त्र्यंबकेश्वर मंदिर. हे काम पूर्ण करण्यासाठी त्या काळी तब्बल 10 लाख रुपये इतका खर्च आला होता. इसवी सन 1754 पासून पुढची 64 वर्षे म्हणजे इसवी सन 1818 पर्यंत श्री त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकगड मराठा साम्राज्यातच होते. मराठा साम्राज्याचा अंत करून इसवी सन 1818 साली इंग्रजांनी त्र्यंबकगड हल्ला करून काबीज केला. यानंतर 2 महिन्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे खास सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांनी त्र्यंबकगड अचानक छापा घालून घेण्याचा धाडसी प्रयत्न केला, पण तो फोल ठरला आणि गड इंग्रजांच्याच ताब्यात राहिला. ब्रिटिश राजवटीचा अंत होऊन 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर श्री त्र्यंबकेश्वर मंदिर स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट झाले. तर मित्रांनो, असा हा श्री त्र्यंबकेश्वर मंदिराशी शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या भोसले घराण्याचा असलेला संबंध, तसेच श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचा 700 वर्षांचा महत्त्वाचा इतिहास. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.